दर्शक हो नमस्कार. उजनी धरणाची बुधवारी सायंकाळी 6ची अपडेट आपण आता पाहणार आहोत. त्याबरोबर वीज धरणाचीही आवक व विसर्ग पाहणार आहोत. तर धरणांचे अपडेट, बातम्यांचा नवनवीन आढावा व राजकीय वृत्तपत्र आता आपण लवकरच चालू करणार आहोत. हवामानाचे अंदाज, शेतीविषयक नवनवीन प्रयोगाच्या बातम्या ह्या सर्व आपण चालू करणार आहोत. त्यासाठी अजूनपर्यंत आपण चॅनेलला नवीन असाल किंवा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व पुढील बातम्या देण्यासाठी आपण एक निश्चितपणे लाईक करा, जेणेकरून आमच्या सर्व अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील. तर वीर धरणातून काल रात्री 10 वाजता जो विसर्ग कमी करण्यात आलेला होता, त्या अगोदर तो 7,837 क्युसेक्स विसर्ग होता. पण काल रात्री 10 वाजल्यापासून तो 3,200 क्युसेक्स करण्यात आला. तो आज पण आत्तापर्यंत 3,200 क्युसेकचाच वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये विसर्ग येत असल्याची माहिती नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून मिळाली आहे. तर आता सायंकाळी 6 वाजताच्या अपडेटनुसार सध्या उजनीतून सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, बोगदा 200 क्युसेक्स, मेन कॅनॉल 600 क्युसेक्स, तर धरणाची आत्ताची टक्केवारी 107.17% झाली असून उजनीत सध्याला एकूण पाणीसाठा हा 121.0.7 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा हा 57.41 TMC झाला आहे. उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात व वरून वाढलेली आवक याचा परिणाम म्हणून उजनी धरणातून जवळपास लाखाच्या पुढे विसर्ग सोडण्यात येत होता. तो कालपासून कमी करण्याचा सुरुवात करण्यात आली होती. आज सकाळी तो 20,000 क्युसेक्सने फक्त सोडत होते, परंतु आता मात्र त्या विसर्गात घट झालेली आहे. तर उजनीत येणारी आवक ही सध्या 13,776 क्युसेक्स आहे. तर उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये सध्या सायंकाळी 6च्या अपडेटनुसार फक्त 5,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे व यामध्ये वीज निर्मितीचा 1,600 क्युसेक्स असा मिळून 6,600 क्युसेकचा विसर्ग सध्या उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व पुढील बातम्या मिळवण्यासाठी एक निश्चितपणे लाईक करा.